मस्त हिरवळ आहे ना, हे ना गावासारखं. मस्त वाटतं नाही सर, असं वाटतं आपण गावातच आलो. गावच आहे आपल्यासाठी हे. आधी बघा, हिरवा पार, भाजी, झाडं उंच उंच. ही जी झाडाची झाडं आहे ही असं बोललं जातं की बाप लावतो आणि भेटत नव्हतो, कारण या झाडांना मोठं व्हायला 20-25 वर्ष लागतात. त्यामुळे याचं खूप महत्त्व आहे आणि याची ताडी जी आहे 1 नंबर लागते, खूप छान आहे. बघितलं, म्हणजे आजोबा लावणार नातू खाणार, म्हणजे पोरगा पण खाणार, पण फायदा तर नातू जास्त घेणार. मस्त नाही हिरवळ. पुणे प्रकाश पाटी, कॅमेरामॅन आशिष. हिरवागार वारा, म्हणजे वारा पण आणि हिरवा परिसर पण. असं वाटतं आम्ही आमच्या गावात. हां हां, हे खरं आहे. फक्त आमच्या गावाला नारळाची झाडं कदाचित बघायला भेटतील, पण इकडे नारळाची आणि ताडीची पण आहेत. नारळाची तर नाही दिसत, पण ताडीचीच दिसतात. चांगली गोष्ट आहे. कसलं हिरवगार पसरलं वाला. ही बघा, ही ताडी आहे अशी, आणि बघा क्लासात अशी ओतायची मस्तपैकी. बघा आशिष कसा मस्तपैकी ओततं क्लासामध्ये. आता तो टेस्ट करणार आहे. 1 लिटर 80 रुपये. खूप महाग आहे. कशी वाटली? अप्रतिम. काय गोड आणि आंबट आहे, मस्त ना, एकदम फ्रेश फ्रेश वाटतं. छान. बघा ना वातावरण कसं आहे, 1 नंबर. त्यात आम्ही ताडी पितोय, 1 नंबर. वाव, मस्तच. कसं काही ताडी पिण्याचा आनंद खूप वेगळाच आहे, आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते. चहापेक्षा तरी खूप बरी ताडी. नाही, शरीरासाठी खूप चांगले आहे, त्यामुळे पोट साफ राहते आपलं, चांगलं असते व्यवस्थित. समोर जीवदानी मातेचं देऊळ आहे. जीवदानी माते की जे एक साईडला ओम, एक साईडला स्वस्तिक. वातावरण एकदम शांत, थोडाफार गाड्यांचा आवाज, आणि हे बघा समोर जीवदानी मातेचं देऊळ, हिरवागार डोंगर, शांत वातावरण, थोडाफार गाड्यांचा आवाज, येणाऱ्या भाविकांची भक्तांची थोडीफार वर्दळ, आणि एकूण तरी वातावरण खूप चांगलंच आहे. आज तर सकाळ सकाळ पाऊस पडला होता. जय जीवदानी माते. मगाशी बोललो ना स्वस्तिक, ते बघा आता दिसतोय, थोडा थोडा दिसला असेल त्या साईडला. ओम. मस्त. पावसात अजून मस्त होईल इथे वातावरण. इथे आम्ही जीवदानी मातेच्या पण देवळाला जाऊ, तर व्हिडिओ बनवू. पुढे गेला थोडं बारुटा मातेचं पण मंदिर आहे, कधी गेलो ना, तिकडे पण जाईल तर व्हिडिओ बनवीन. एकूण तरी रस्ता तर चांगलाच आहे, पण सुट्या आहे, पण पावसात किती वाटतो. समोर अजून एक हिरवागार डोंगर,